बनवतोय माळशेज घाट. नमस्कार मित्रांनो, मी आहे राकेश आणि तुम्ही पाहतात स्कोडा व्लॉगर. आजचा दिवस खूप खास आहे. आज आपण निघालो आहोत ओझर आणि लेण्याद्री अष्टविनायक दर्शनासाठी, तेही रोड ट्रिपने माझ्या स्कोडा रॅपिडमध्ये. आजचा प्रवास खरंच मनाला शांती देणार आहे. स्वच्छ हवा, निळेशार आकाश, रस्त्यावर अजिबात ट्रॅफिक नाही आणि दोन्ही बाजूंनी हिरवळ, डोंगर, सह्याद्री आणि शांतता. अशा वातावरणात ड्रायव्हिंग करणं म्हणजेच एक खरंच वेगळा अनुभव आहे आणि स्कोडा रॅपिड सोबत हा प्रवास अजूनच स्मरणीय झालाय. भाई चाटी चाटी. आज आम्ही सर्वात आधी एक्सप्लोर करणार आहोत ओझर इथले श्री विघ्नहर गणपती. असं म्हणतात की इथे येऊन मनापासून प्रार्थना केली की ती सर्व विघ्न दूर होतात. आणि त्यानंतर आम्ही जाणार आहोत लेण्याद्रीला. आजचा दिवस खरंच परफेक्ट होता. कोणतीही घाई नाही, कोणताही गोंधळ नाही, फक्त निसर्ग, श्रद्धा आणि समाधान. अशा रोड ट्रिप्स मनाला खूप काही शिकवून जातात. एक समाधान मिळते. छान गप्पा गोष्टी करत, निसर्ग बघत बघत अखेर आम्ही पोहोचलो ओझर विघ्नहर गणपती मंदिरात. अजून मंदिर यायला थोडा वेळ आहे. हे आहे मंदिराचं मुख्य द्वार. हा रस्ता सरळ ओझर गावामध्ये जातो, जिथे विघ्नहर गणपतीचं मंदिर आहे. हे मंदिर शांत, स्वच्छ आणि भक्तिभावाने भरलेलं आहे. इथे आल्यावर एक वेगळाच पॉझिटिव्ह वाईब जाणवते. मनातले सगळे विचार थांबतात आणि फक्त गणपती बाप्पाचं दर्शन होतं. बाप्पाचं दर्शन घेताना मनातून एकच भावना येते, हे विघ्नहर्ता, आमच्या सगळ्या अडचणी दूर कर. पार्किंग ही खूप मोठी आहे. पार्किंग फी आहे 30 रुपये. छान स्वच्छ सुंदर अशी पार्किंग आहे. नियोजन छान केलं आहे. कोणतीही लूट नाही. इकडे पार्किंग आहे, 30-30 रुपये पार्किंग. आणि हे मंदिराचा परिसर खूप स्वच्छ सुंदर असा परिसर आहे. बाजूलाच नदी पात्र आहे इथे बसण्यासाठी भाविकांना. आम्ही आलो 3 जण. आम्ही जातो मंदिरात. वातावरण हे खूप हवामान आजचं खूप छान आहे. असा परिसर आहे, खूपच स्वच्छ सुंदर. हे भक्त निवास आहे, समोर मंदिर आहे. असे मस्त दुकान आहे. हो, समोर काढून चल. ते आहे मंदिर.
जाताना केली थोडीशी शॉपिंग. दर्शन झालं 10 मिनिटातच. दर्शनाला वेळ नाही लागत जास्त, कारण काहीच गर्दी नाही आहे. मस्त स्वच्छ सुंदर एकदम. लोकही एथिक्स फॉलो करताय. जाताना शॉपिंग केली आणि आता निघतो घरी. घरी नाही, आता लेण्याद्रीला जाणार, मग तिकडून माळशेज घाट. जाताना केली शॉपिंग. जाताना घेतले 2 खेळणे. चल तिकडे आहे गाडी, इकडे पार्किंग. हवामान खूपच सुंदर, ना पाऊस ना ऊन. तरी आता हळूहळू गर्दी वाढत आहे. म्हणजे मला असं वाटतं लोक आधी लेण्याद्री करताय मग इकडे येतात. आता नदी पात्रावर व्हिडिओ चालू आहे. न्यायला माहित नाही व्हिडिओ चालू आहे म्हणून, न्यायला वाटतं फोटो आहे. घे बघ. मंदिर परिसर अतिशय स्वच्छ, शांत आणि सकारात्मक ऊर्जा देणारा आहे. मन आपोआप शांत होतं. काही क्षण फक्त डोळे बंद करून गणपती बाप्पाचं दर्शन घ्यावंसं वाटतं. आता आम्ही ओझरवरून पुढे लेण्याद्रीकडे जातोय आणि ओझरहून पुढे लेण्याद्रीकडे जातानाचा रस्ता आणखी खूप सुंदर होत जातो. डोंगर रांगा, निसर्गाची शांत कुजबूज आणि प्रत्येक वळणावर एक नवं दृश्य. आता आम्ही जातोय लेण्याद्रीच्या रोडने. लेण्याद्री म्हणजे डोंगरात कोरलेलं गुहेतील गणपती मंदिर. इथे पोहोचण्यासाठी थोडे पायऱ्या चढाव्या लागतात, पण वर गेल्यावर जो अनुभव मिळतो ना, तो शब्दात सांगता येणार नाही. गुहेत असलेला गणपती आणि आजूबाजूचं शांत वातावरण मन पूर्णपणे स्थिर करतं. इथे बसून काही क्षण शांतपणे डोळे बंद करून बसावंसं वाटतं. आज दिवसभर कोवळी ऊन होती. रस्त्यावर पसरलेली हिरवळ, स्वच्छ हवा, निळं आकाश, ही सह्याद्रीची पर्वतरांग आणि स्कोडा रॅपिडमध्ये बसून असा आमचा प्रवास करताना रस्ता स्वतःच आमच्याशी बोलतो असं वाटलं. इंजिनचा स्मूथ आवाज, वळणावळणाचे रस्ते आणि दोन्ही बाजूला डोंगर रांगा. हा प्रवास फक्त मंदिरापर्यंत पोहोचण्याचा नाही, तर मन शांत करण्याचा प्रवास आहे. इथे येऊन जाणवलं निसर्ग किती सुंदर आहे. हिरवीगार झाडं, पक्ष्यांचा किलबिलाट, डोंगरांवरून वाहणारा थंड वारा. प्रत्येक श्वासात स्वच्छतेची, ताजेपणाची जाणीव होते. आजूबाजूला पाहिलं की असं वाटतं देवाने ही सृष्टी घडवताना खूप प्रेम घातलंय. इथे ना हॉर्नचा आवाज आहे, ना शहराचा गोंगाट आहे. आहे तर ती फक्त आणि फक्त शांतता आणि मनाला स्पर्श करणारा निसर्ग. अशा क्षणी आपोआप मनातून येतं, हे सगळं अनुभवायला आपण किती भाग्यवान आहोत. ओझर नंतरचा टप्पा म्हणजे आमचा लेण्याद्री.
इथे येण्यासाठी खूप सुंदर असे रस्ते आहेत. आता आम्ही आहोत इथं खाली पायथ्याशी. पार्किंग प्रायव्हेट आहे, 50 रुपये, बस 100 रुपये, बाईक 20 रुपये. आणि आपल्याला तिथं जायचं आहे वरती पायऱ्यांनी. लेवल थोडी टफच आहे, माहीत नाही गाताला घेऊन काय होते तर माझं. गाताला घेऊन चढायचं आहे वरती, टेन्शन आलं आत्ताच. हा रस्ता जिकडून येतो हा इथेच सह्याद्रीतच येतो डायरेक्ट, संपलं इकडे, समोर काही नाही. इथून पहिली पायरी आणि आपल्याला इथे जायचं आहे. इथे महाराष्ट्रातले अष्टविनायक नाही, मला आठवतं मी तिकीट आहे 20 रुपये ॲडल्ट. ॲडल्ट म्हणजे 15 वर्षाच्या वरती 20 रुपये पर पर्सन आहे. ऑनलाईन करू शकता किंवा इथून कॅशमध्ये करू शकता. आणि मग इकडे चेकिंग करून वरती आपल्याला तिकडे जायचं आहे. पायऱ्या अशा स्टीप आहे एकदम, त्याच्यामुळे दम लागतंय. हा दोघी असं चढत आहे. बुढीबाई बघा कोणती, ही वाली, ही बुढीबाई, ही नाही, ही जवानच आहे. आहे माझ्या माझ्या. आणि तिथे चढायचं यार, टेन्शनच आलंय मला, आत्ताच दम लागलाय. गतामध्ये खूपच एनर्जी आहे. आता स्वतःच एकटीच आहे, पायी पायी चालत आहे. आता तिला शंभरला वाटतं थोडं. नाच, आता नाचते म्हणते. अजून भरपूर पायऱ्या चढायच्या. तरी आलो म्हणा, 50% आलो आम्ही. इथे माकडे आहेत भरपूर. पण आजचं हवामान खूपच सुंदर, थंड थंड हवा आहे, ऊन नाही आहे. अशी इथे आधीमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय करून ठेवली आहे. ग्लासेस वगैरे आहे. माहिती लोक पाणी पितात की नाही, तर तिकडे फिल्टर लावलं आहे. स्वच्छता आहे बऱ्यापैकीच. खाली पण बघू. हे बघा, अरे वा गातू. अरे गातू, अरे गातू, अरे गातू. खाली उतरते. पाय दुखेल तुझे. हो, पाय दुखणार. मग तू काय करशील? हा, नाही बसत. ए, पाय दुखला तरी बसते म्हणते, खाली नाही. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. काय दिसली तुला?
देव अरे नेहा तिकडे राहिली. काय दिसतंय तुला? पाणी आहे पाणी आहे हा पुरा माकडा इथे चांगलं आहे, चांगलं का? बस झालंच आहे. थोड्या वेळ पोहोचतो आता आम्ही. एक 2 3 4 5 6 पाऊस नाही भेटत आहे. पाणी फाजरते खडकामधून. पोहोचलो आम्ही टॉपवर. पाण्याची बाटली घेतली आणि असं इकडे दरवाजा आहे वरती जायला. इथे आहे गणपतीचं मंदिर लेण्याद्री गोळेगाव. आताची स्ट्रगल बघा. हे एका लेणीच्या आतमध्ये आहे. हे बघा अशी असते लेणी. लोक इथे मेडिटेशन करत आहेत. कोणी गणपतीचं दर्शन घेत आहे, कोणी फोटोग्राफी करत आहे, तर कोणी इतिहास निहाळत आहे. मध्ये गणपतीची मूर्ती आहे. आधी ते ह्या पिलरवर 1-1 रुपया अशी कॉईन फेकून लोक विश मागायची. ते बंद झालं वाटतं आता. तिथं असं आदेश लिहिला आहे, एक सूचना लिहिला आहे. इथे आवाज इको होतो मस्त. श्री गिरीचा आत्मज लेण्याद्री. असे
आतमध्ये दरवाजे आहेत. हे आहे मंदिर गणपतीचं. गाता इतिहासात थोडंसं जवळून बघताना दादा इकडे बघ. जातो इतिहासात बघण्याच्या थोडंसं इकडे बघ प्रेझेंटमध्ये. हे आहे लेण्याद्रीचं श्री गिरिजात्मज. लेण्याद्रीवर चढण्यासाठी थोडा चढ आहे, पण प्रत्येक पायरीसोबत निसर्ग आणखी जवळ येतो. डोंगरात कोरलेलं मंदिर, आजूबाजूला पसरलेली दऱ्याखोऱ्या आणि वरून दिसणारा नजारा. थकवा येतो खरा, पण दर्शन होताच सगळं विसरायला होतं. इथे गणरायाचं अस्तित्व खूप वेगळ्या पद्धतीने जाणवतं. त्यानंतर आम्ही बाजूच्या लेण्या एक्सप्लोअर केल्या आणि परत मंदिराजवळ येऊन थोडा वेळ निवांत बसलो. कधी कधी आयुष्यात थोडं थांबणं, निसर्गाकडे पाहणं आणि देवाच्या सानिध्यात वेळ घालवणं खूप गरजेचं असतं. आजचा दिवस मन, शरीर आणि आत्मा तिन्हींसाठी समाधान देणारा होता. जर तुम्हालाही शांतता, निसर्ग आणि अध्यात्म एकत्र अनुभवायचं असेल तर ओझर आणि लेण्याद्री अष्टविनायक हा रोड ट्रिप नक्की करा. ह्यानंतर आम्ही माळशेज घाटला गेलो आणि तो प्रवास मी तुम्हाला याच्या पुढच्या भागामध्ये दाखवणार. तोपर्यंतसाठी स्टे ट्यून. बाय बाय.